आज आपण बटर भेंडी मसाला बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो भेंडी घेतली। ही स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला भेंडी कट करायची। 2 भाग करून मी मध्ये एक कट लावत आहे, जेणेकरून भेंडी कशी आहे तर हे आपल्याला बघायला मिळेल। आणि भेंडी पूर्ण कापून झाली आहे। मसाला बनवण्यासाठी मी 2 कांदे घेतले आणि मी पेस्ट करून घेणार आहे। तर आपली पेस्ट तयार आहे। आता ही आपल्याला पेस्ट काढून घ्यायची आहे। आणि मी 2 मीडियम साईजचे टमाटर घेतलेत आणि हे मी थोडे मोठ्या साईजमध्ये बारीक करून घेते। हे आपल्याला प्युरी बनवायची आहे। तर आपलं पिसून झाले, प्युरी तयार आहे। मी एक पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातले आणि हे चांगले शेंगदाणे आपले भाजले आहेत। एका वाटीमध्ये मी काढून घेतले थंड होण्यासाठी। तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आपली भेंडी जी चिरून ठेवली होती ती ॲड केली। नंतर त्याच्यामध्ये धनिया पावडर, हळद पावडर आणि रेड चिलीज म्हणजेच लाल तिखट घालून मीठ टाकून हे आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। मी नंतर गरम मसालाही ॲड केला आहे। आता आपली भेंडी चांगली फ्राय झाली आहे आणि मी एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेतली आहे। आता जे आपण रोस्ट केलेले शेंगदाणे होते ते मी बारीक करून घेतले आहेत, म्हणजे शेंगदाण्याचा कूट बनवला आहे। आणि त्यानंतर मी कढाई ठेवली, त्याच्यामध्ये भाजीपुरतं तेल टाकलं आहे। 2 चम्मच बेसनचं पीठ टाकले। हे चांगलं फ्राय झालं की मी कांद्याची आपली पेस्ट आहे ती ॲड केली आणि ती देखील आपल्याला चांगली फ्राय झाली की आपल्याला नंतर टमॅटोची आपली जी प्युरी आहे ती ॲड करायची। तर मी सर्व आपली टमाटरची प्युरी ॲड केली आणि ती देखील फ्राय झाली की आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे, धनिया पावडर, लाल तिखट, हळदी, गरम मसाला, हे मसाले सर्व ॲड करून घ्यायचे आणि हे देखील फ्राय होऊ द्यायचे। फ्राय झाले की आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि हे थोडंसं फ्राय झालं की आपल्याला दही टाकायचं आहे। तर मी यासाठी 1 वाटी दही घेतलं आहे आणि हे मिक्स झाले की आपल्याला आपली जी भेंडी आपण रोस्ट केली आहे, फ्राय केली आहे, ती भेंडी मी ॲड केली आणि अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे। आपल्याला फोडणी द्यायसाठी मी बटर घेतलं आहे आणि बटरमध्ये थोडेसे जिरे ॲड केले। हे फ्राय झाले की आपल्याला हे गरम आपल्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता थोडी वरून कस्तुरी मेथी ॲड केली आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बटर भेंडी मसाला रेडी आहे।